अथर्व सुतार. Subject General Science अथर्व Standard सुतार आहेत 6 का नाही? Unit Test Paper Format is given एकच here. काय? परीक्षेचा प्रश्न फॉर्मॅट कसा असतो तो आपण या ठिकाणी बघून घ्यायचा आहे. Hello students, how are you? Today there is a unit test 1, the general science subject. The exam number is written here, the mark is written here, time the 40 minutes, student name is here, standard 6, the date is writing here, MG Shah Vidya Mandir and Junior College Bahubali. This information is given here, this info is given here on this page here. You have to look, there is a format of question paper युनिट टेस्ट 1. आता आपल्यासमोर हा एक प्रश्नपत्रिकेचा एक भाग आपल्यासमोर दिसतोय, तो आपण भाग बघून घ्यायचा आहे. याच्यामध्ये क्वेश्चन नंबर 1 बघायचा आहे. त्याच्यानंतर से ट्रू ऑर फॉल्स आपण बघायचं आहे. त्यातलं पहिलं बघा, लँड अँड सॉईल आर द सेम थिंग हिअर. लँड अँड सॉईल आर द सेम थिंग. से ट्रू ऑर फॉल्समध्ये काय बघा, लँड अँड सॉईल आर द सेम थिंग असं म्हटलेलं आहे. तर हे असं येऊ शकतं का, तर त्याचं उत्तर आहे फॉल्स. म्हणजे ट्रू ऑर फॉल्समध्ये एका वाक्यात आपण पटकन लिहून टाकायचं आहे. दुसरं बघा, द वॉटर इन ए लेक इज कॉल्ड ग्राउंड वॉटर. याचं उत्तर काय येतं तर फॉल्स येतं आहे. तिसरं बघा, इट टेक्स अबाउट 1000 इयर टू फ्रॉम ए 2.5 सेंटीमीटर थिक लेयर ऑफ सॉईल. देअर आन्सर इज ट्रू. ओके. देन अनदर इज निऑन इज यूज्ड इन डेकोरेटिव्ह लाईट्स. ट्रू. दिस क्वेश्चन्स आन्सर इज निऑन इज यूज्ड डेकोरेटिव्ह लाईट्स इज ट्रू. अशा पद्धतीने चुकी बरोबरची उत्तर लिहायची आहेत. त्यानंतर क्वेश्चन 2 बघा, राईट द युजेस ऑफ दीज ॲनिमल्स अँड प्लांट्स. ॲनिमल्स बघा, त्याच्यामध्ये हनीबीजचा उपयोग कशासाठी होतो आहे तर हनीसाठी म्हणजे मधासाठी होतो आहे. दुसरं बघा, शार्क्सचा उपयोग कशासाठी बघा तर मेडिकल ड्रग्ज मेडिसिन्स म्हणा ह्याच्यासाठी उपयोग होऊ शकतो आहे. म्हणजे एका वाक्यातलं एका पद्धतीने त्याचं उत्तर लिहायचे आहेत. शिप म्हणजे मेंढी, तर मेंढीचा उपयोग कशासाठी तर वूलसाठी होतो, तर हे वूल लिहायचं आहे. त्यानंतर खाली बघा, प्लांट्स बघा, मँगोचं कशासाठी उपयोग फॉर इटिंग खाण्यासाठी होतो. बबूलचा उपयोग काय मेडिकल ऑइल फर्निचर अशा पद्धतीचा उपयोग होतो. ॲलोवेरा म्हणजे काय बघा आयुर्वेदिक ड्रिंक्स मेडिसिन्स अशा पद्धतीने त्याचा उपयोग होतो. म्हणजे प्लांट्सचा वगैरे उपयोग अशा पद्धतीने होतो. हे उत्तर तुम्ही या ठिकाणी बघायचं आहे. खाली बघा, मॅच द पेअरमध्ये या ठिकाणी बघा ग्रुप ए आणि ग्रुप बी बघा. पहिलं बघा ॲम्फिबियनचा अर्थ काय होतो हे आपण समजून घ्यायचं आहे व त्याच्या पद्धतीने त्याचं जोडाला वगैरे दाखवायचं आहे. त्यानंतर दुसरं बघा, व्हर्टिब्रेटचा उपयोग काय होतो बघा तर मंकी होतो आहे. विथ स्केल्स म्हणजे खवले असण्याचा उपयोग काय होतो स्नेक अशा पद्धतीने. ॲम्फिबियन म्हणजे ॲम्फिबियन म्हणजे उभयचरचा कुठला प्राणी तर फ्रॉग. अशा पद्धतीने हे आपण या ठिकाणी बघून घ्यायचं आहे. हे अशा पद्धतीने मॅच द पेअर्स अशा पद्धतीचे प्रश्न वगैरे येतील, हे आपण सोडवून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर पुढं आपण थोडंसं बघूया. The another question is coming here. The distinguish between here the flowering plants and non-flowering plants are here. In the first is the flowering plants that bear are called flowering plants, and plants that never bear फ्लॉवर्स आर कॉल्ड नॉन फ्लॉवरिंग प्लांट्स. म्हणजे सपुष्प आणि अपुष्प वनस्पतीमधील हे जे काही फरक वगैरे असेल हे फरक आपण काय करायचं आहे बघायचं आहे. दुसरं बघा, फ्लॉवरिंग प्लांट्स हॅव सीड्स अँड फूड्स, नॉन फ्लॉवरिंग प्लांट्स हॅव नॉट सीड्स अँड फूड्स असं या ठिकाणी दिलेलं आहे. तिसरं बघा, फ्लॉवरिंग प्लांट्स हॅव लाईक रूट स्टेम्स लिव्ज. आणि तिसरं बघा, नॉन फ्लॉवरिंग प्लांट्स डू नॉट हॅव रूट स्टेम्स अँड लिव्ज. अशा पद्धतीने ही काही उदाहरणं वगैरे दिली आहेत किंवा डिस्टिंग्विश ह्याच्यामध्ये अशा पद्धतीची ही उदाहरणं किंवा लेखन हे आपण करायचं आहे. डिस्टिंग्विश बिटवीन म्हणजे फरक स्पष्ट करा हे आपण लिहायचं आहे. पुढं बघा राईट द क्वेश्चन आन्सरमध्ये बघा, राईट एनी टू नेम्स ऑफ फ्लॉवर्समध्ये काय फुलांची नावं लिहायची आहेत. याच्यामध्ये भरपूर फुलं आहेत जी आपण इंग्लिशमध्ये नावं त्यांची आपण लिहू शकतो आहे. बघा पुढं, व्हॉट आर द पार्ट्स ऑफ ए प्लांट.
पार्ट्स ऑफ ए प्लांट म्हणजे काय, तर वनस्पतींचे काही पार्ट्स घटक वगैरे असतील तर हे घटक कोणकोणते, स्टेम, रूट, फ्रूट, लीफ, फ्लॉवर्स, बर्ड्स इट्सेट्रा. ओके. व्हॉट प्रोटेक्ट्स द बॉडीज ऑफ ए ॲनिमल्स. प्राण्यांचे जे काही प्रोटेक्ट्स करतात हे कशापासून प्रोटेक्ट्स होतात का, स्किन, नेल्स आणि हेअर्स ह्याच्यापासून प्रोटेक्ट्स केलं जातं. चौथं बघा, राईट द नेम्स ऑफ अवर लिव्हिंग थिंग इन अवर सराउंडिंग्स. हे कशाबद्दल हे आपण बघून घेऊ शकतो. डॉग, ऑक्स, कॅट, प्लांट्स, इन्सेक्ट अँड क्रिचर्स. अशा पद्धतीने ह्याची हे उदाहरणं वगैरे आपल्याला मिळू शकतात. म्हणजे अशा पद्धतीने ही प्रश्नपत्रिका असते. आपल्याला भरपूर वाचन करणं हे खूप गरजेचं आहे. पाठ क्रमांक 1च्या खालची काही प्रश्नोत्तर म्हणा ही आपण मागच्या वेळेला बघितली आहेत. हे देखील खूप महत्त्वाचे असतात. त्याच्यानंतर बघा कशा पद्धतीचे आणखीन प्रश्न असतात या ठिकाणी बघा. राईट द आन्सर टू द फ्लॉवरिंग क्वेश्चन्स इन युअर ओन वर्ड्स असं म्हटलं या ठिकाणी बघा. व्हॉट आर द डिफरन्सेस बिटवीन प्लांट्स अँड ॲनिमल्स म्हटलेलं आहे. व्हॉट आर द सिमिलॅरिटीज बिटवीन प्लांट्स अँड ॲनिमल्स या ठिकाणी आपण बघून घेऊ शकतो. म्हणजे क्वेश्चन्स आन्सर याच्या संदर्भातील ही माहिती या ठिकाणी दिली आहे. हाऊ इज द प्लांट किंगडम युजफुल टू अस. म्हणजे वनस्पतींचे साम्राज्य कशा पद्धतीने आपल्याला उपयोगी आहे हे लिहायचं आहे. अशा पद्धतीने एका वाक्यातली एक माहिती वगैरे लिहू शकतो. त्याच्यानंतर दुसरं बघा या ठिकाणी, व्हॉट हेल्प्स देम टू टू ब्रीथ. म्हणजे आपल्याला व्हॉट हेल्प्स देम टू ब्रेथ म्हणजे श्वासोच्छवासासाठी कोण कशा पद्धतीने वापर करतो. ए फिश, क्रेन, मॅन, कॅटरपिलर, स्नेक, अर्थरॉम, ए बनियन ट्री. हे जे काही घटक दिले ते घटक श्वासोच्छवासासाठी काय काय उपयोग करतात ते आपण या ठिकाणी बघायचं आहे. खाली बघा या ठिकाणी, फिल इन द ब्लँक्स विथ द प्रॉपर वर्ड्स फ्रॉम द ब्रॅकेट. अशा पद्धतीने या ठिकाणी बघायचं आहे. तर ही माहिती आपण या ठिकाणी थोडंसं बघू शकतोय. द प्रोसेस बाय विच प्लांट्स मेक देअर ओन फूड इज कॉल्ड डॉट डॉट. ओन फूड्स म्हणजे स्वतःच्या पद्धतीने जे काही फरक घेतात म्हणजे किंवा स्वतःच्या पद्धतीनं जे काही अन्न तयार करतात त्याच्या संदर्भातील ही माहिती या ठिकाणी लिहायची आहे. अशा पद्धतीने हा उजळणी वजाई ही माहितीसुद्धा आपण काय करायची आहे तर पूर्ण करायची आहे. अशा पद्धतीचे फॉर्मॅटच्या स्वरूपामध्ये आपल्याला प्रश्न वगैरे येतील. हे प्रश्न आपण त्या ठिकाणी बघायचे आहेत व लिहायचे आहेत. ॲनिमल्सच्या संदर्भामध्ये बघा, राईट द युजेस ऑफ दीज ॲनिमल्स अँड प्लांट्स. ॲनिमल्स बघा, हनीबीज, शार्क्स, याक्स, शिप्स, अर्थरॉम्स, डॉग्स, बिवाल्व्स, हॉर्सेस, माईस. अशा पद्धतीने. त्यानंतर प्लांट्स बघा, जिंजर, मँगो, इकॉलॅप्टस, बबूल, ॲकॅसिया, टीक, स्पिनॅच, ॲलोवेरा, टर्मरिक, होली बेसिल, कारंजा, मोह, मुलबेरी, ग्रेप वाईन्स. अशा पद्धतीची काही उत्तरे म्हणा किंवा प्रश्न वगैरे येत असेल तर ते आपण व्यवस्थित अभ्यास करायचा आहे. त्यांची उत्तरे वगैरे लिहायची आहेत. ॲनिमल्स आणि प्लांट्सची युजेस आपण लिहायचे. त्याच्यासाठी भरपूर वाचन असणं खूप गरजेचं आहे. तर हा फॉर्मॅट आपण या ठिकाणी बघितला आहे. स्वाध्यायासाठी असणारे प्रश्न देखील आपण वाचायचे आहेत व आपण आपल्या परीक्षेची तयारी करायची आहे. थँक्यू. Syllabus lesson number 1 and 2 is given here. It is very important for study for exams. You have to look very clear.